नमस्कार, जय खानदेश, जय महाराष्ट्र। सर्व मित्रांचं स्वागत करतो विश्राम देश। आपके सामने अब इस अखाड़े की लास्ट कुश्ती होने जा रही है, जो 10,001 रुपए इनाम की कुश्ती है। और इनके बाद में प्रवीण पहलवान की एक कुश्ती होने वाली है, जो 7,000 रुपए इनाम की है। अरे मूर्ति छोटी पर कीर्ती महान, असा हा प्रमोद काळे वाला तयारीला लागा। कुस्तीवर लक्ष ठेवा। पंच आहेत, पंच खतरनाक अशी आक्रमकता दाखवून कब्जा मिळवला ऋतिक राजपूतने। कुणावरती? प्रमोद काळेवरती। आणि प्रमोद काळे हा कुठला? हर्सुलचा। हर्सुल हे कुठं? संभाजीनगरचा, हे लक्षात घ्या। हो बघा, करण दोघांचा 440चा होल्डेडचा शॉक लागेल असं जबरदस्त करण दोघांमध्ये। एकीकडे धुळ्याचा बपर शेर आणि दुसरीकडे एक चपाचिता संभाजीनगरचा, अशी एक कुस्ती आपल्या डोळ्यासमोर। या आखाड्यातली तोला मोलाची 10,001 रुपये इनाम की कुस्ती। पहिल्या झटक्यात जबरदस्त असा आक्रमकता दाखवून ऋतिक राजपूत यांनी कब्जा मिळवला, पण तो पैलवान काही सहजासहजी पडणारा नाही असं दिसतंय। हा गर्दनवरती वजन देऊन मानेचा कस काढण्याचा प्रयत्न चालू आहे। असा मानेचा कस का खाल्ला जातो? समोरच्या पैलवानाची मान ही आतमली केली जाते, जेणेकरून समोरचा पैलवान वरती काय करतो हे बघायला नको, अशासाठी हा मानेचा कस खाल्ला जातो। हा डाव आहे। वाह, शाबाश। हो हो, अरे बच गया रे, बचने की कोशिश चल रही है। ओ ओ ओ ओ ओ, मर गया मर गया मर गया मर गया, डाव दिला जाईल, मर गया। वाह, दिला कुश्ती। नहीं क्या, अब लगाने के पहलवान नहीं क्या? ओके, तालियां करो, तालियां करो, तालियां करो जोरदार। आपके सामने बहुत ही बड़ी और लास्ट कुश्ती, उम्दा कुश्ती चालू हो रही है। अरे जिससे जूस निकलता है उसे हाथूस कहा जाता है, जिससे कुश्ती समझती है उसे पहलवान कहा जाता है, और जिससे रस निकलता है उसे हाथूस आंबा कहा जाता है, और जो ताली नहीं बजाता उसे कंजूस कहा जाता है। बजाओ ताली, शाबाश। वाह, आता भूषण पहलवान बोलतील थोडं। अरे भाई वाह, हा चतुर पोरगा आहे भाऊ। उडी, अरे कुणाशी लढतो हे विचार करा। वाह, ये होईनाबाद, ये होईनाबाद। काम सांगतो, थांबा थांबा, काम सांगतो, समजून घ्या। पाणी दे पहलवान, होटल असेल कुणा खाची वाटते का? कोई बात नाही, कोई बात नाही। हे पहलवान तुला घ्यायचे का? हे गळ्यामध्ये ढास बसून जाते, त्यामुळे करावं लागतंय। कोई बात। ऋतिक राजपूतला बघण्या जर लागत असेल तर पाणी। हा सांगितलं, पण ऋतिकला लागत नाही पाणी, मी विचारलं त्याला, काही बात नाही। चला कंटिन्यू, वाजंत्री चालू असू द्या। बजाव सर, जैसे ते पोझिशन। वा, चतुर पोरगा आहे रे। अरे ऋतिक राजपूतची टक्कर घेणे काही सोपं काम नाही। असा हा प्रमोद काळे संभाजीनगरचा, त्याचं गाव हर्सुल। प्रॅक्टिस, त्याच्या वस्तादचं नाव सांगितलं होतं मला आता एकाने, पण मला काय आठवत नाही। बोला सर, काय नाव? हो, त्यांच्या वस्तादाचं नाव आहे नवनाथ आवताडे। हर्सुलचा हा जो पोरगा आहे त्यांच्या तालमीत हा प्रॅक्टिस करतो, आणि त्याच्या वस्तादाचं नाव आहे नवनाथ आवताडे। शानदार अशी कुस्ती करणारा हा मल्ल, याला आपल्या एरियामध्ये कोणी आणला? शरद पहलवान याने।
पहलवान को गिराना आता नहीं, इसलिए खड़ी करके कुश्ती लड़ता है ऋतिक। ये राजपूत का खून है भाई। मर गया हे चिटिंग आहे ऋतिक, असं वागायचं नाही। समोरच्या मल्लाला जीव लाव। हे मोठा पैलवान केवढा आहे? हा नाही समजा असं नाही करायचं। मी विनंती करतो तुला, नाही असं नाही करायचं पैलवान। हो, पुन्हा या सरांनी माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 100 रुपये देऊ केले। अभिनंदन त्या सरांचा। वाढवा पुन्हा पैलवानांना अशीच आक्रमकता दिसते। ऋतिक पैलवान तुम्ही जाणकार पैलवान आहेत। 40गाव धुळे यामध्ये एकदम नामचीन पैलवान आहेत। रेटा रेटी ट्रांसफार्मर 440 होल्ड का ये करंट आहे। तुम्ही घेता का वस्ताद? चाव दिला हो वस्ताद 100 रुपये दिला दिला जाईल तुझा डावचा सतत। चला ठीक आहे। हॅलो 100 रुपयाचा इनाम ज्ञानेश्वर पाटील कोणचे ताजवडचे त्यांना हा इनाम देत आहे। सहकारी आमचे कुस्ती निवेदक यांना पण आपल्या आखाड्याच्या तर्फे जुनी इतिहासकालीन कॉमेंट्री केली त्याबद्दल त्यासाठी डाव मध्ये दिला जाईल। ऐकून घे बेटा, पंच सांगतायत तेवढं ऐकून घे। मध्ये दिला जाईल या। वा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले। नम्रता हा पैलवानाचा दागिना असतो। सांगितल्याप्रमाणे मध्ये कुस्ती घेतली। खरोखर अभिनंदन करतो मी ऋतिकचा। पुन्हा खरी कुस्ती। ये ऋतिक का पैदरा, ये ऋतिक का पैदरा है। खड़ी करके कुस्ती आखड्यात आला। ये है बबलू पहलवान खेल खेळा वाला। पुन्हा एकदा खाली घेतला। अरे 4दा आतापर्यंत कब्जा घेतला प्रमोद काळेवरती। ऋतिक राजपूत या पहलवानानं आपला धुळे जिल्ह्यातला बब्बर सैद। ये राजपूत का खून है भाई, ये कोई ऐरे गहरे का खून नहीं है, ये सोच लो। अरे मी असं ऐकलंय 51 किलोची तलवार होती कुणाची? महाराणा प्रताप यांची। त्यांनी पहलोल खानाला एका उडीत अलोराशीत चिरून टाकलेला होता खालीपर्यंत। आपल्या गावातले एक पंचमतीचा अंधार होत आहे। बबलूचं करण गडवतची कुस्ती लावा, या साईडला कुस्ती लावा। चला अंधार होते लवकर, चला पुढची कुस्ती। चला धन्यवाद हर्सुलवाला। आपण पुन्हा हर्सुलचा पैलवान आहे संभाजीनगरचा, आणि हा आपला खेडगावचा बबलू पैलवान उर्फ हा बबलू पैलवान। त्यांच्या वडिलांचं नाव गौरलाल पैलवान। चला हाताचा मोठा चढवण्याचा प्रयत्न, मात्र प्रमोद काळे काही कमी नाही। शानदार अशी कोणी ऐका बोलला। श्रीराम देशमुख युट्यूब मध्ये कुठलीही एकच कुस्ती अर्धी करू नका, एकच पुरी घ्या। पैलवान
शानदार अशी कुस्ती बघा. एक सरळ मोबाईलवर ही कुस्ती आणि ती बरोबर आहे. तुझा डाव आहे मान्यवरी कुस्त्या लाईव्ह चालू आहे बघा. श्रीराम देशमुख एक हातात मोबाईल एक हातात कॅमेरा. वाह हो ऋतिक जी आपको बिनती है ऊपर हाथ चढ़ाने का नहीं. हाँ आराम से. हाँ बिल्कुल आप समझदार पहलवान हैं. वाह हो शाबास. अंधार होतोय पब्लिक जागा सोडायला तयार नाही. कोणी उखाचू नये पण आपल्याला हो हात सांभाळा पहलवान. शाबास. हा तिथपर्यंत घ्या वरती नका घ्या फक्त एवढंच माझं म्हणणं आहे. शाबास. अरे प्रमोद काळे काय साधी टक्कर देत नाही भाऊला. अरे त्याच्या थांबणं त्याच्या रक्तात नाही असा हा प्रमोद काळे. वजनाच्या मानाने ऋतिकच्या पेक्षा लहान आहे. वजनाने बी कमी वयाने बी कमी दिसतो पण आपल्या वस्तादांचं नाव चौफेर गाजवण्यासाठी आज आपल्या नंदाळे या गावामध्ये शानदार अशी कुस्ती दुसऱ्या ठिकाणी त्याची 31,000ची कुस्ती सोडून आपल्या शब्दाला मान देऊन इथं आलेला आहे. एक कुस्ती बघा कुठली बी एक बघा ही तुमच्याकडे हो कुस्ती तुमच्याकडे तिच्याकडे बघून नका. तुम्ही ती कुस्ती बघा ना. कुस्ती तुमची ती आहे तिकडची कशाला बघता स्वतःला कुस्ती करा. बघा गळ्याला ढास बसल्याच्या कारणाने पाण्याचा एक गोट घेऊन ते गळ्यातलं जे काही असेल ते काढण्याचा प्रयत्न करताय दोघं पैलवान. वा दोघांना पाणी देऊन वा हो लाला पैलवान इकडे इकडे इकडे. प्रवीण पैलवान काय सांगताय कुराडची. अहो मी असं गाव पहिल्यांदा बघतोय म्हणे. तुला सुंदर आकारा हो पैसे वसूल आपले सगळ्यात कौतुक करा त्या पैलवानाचं. त्याने काय सांगितलं ऐकलं इतकं शांतपणे कुस्ती करणार. मी आवडी शिस्त कधीच बघितली मी. वा टाळा करा पैलवान जोरदार टाळा करा. अरे पूर्ण पैसे वसूल झाले तुमचे नंदवासियांचे. अरे एक रुपया तुम्ही घामाचा दिलेला आहे तो सगळा पैसा वसूल झाला. अशा कुस्ती झाल्या. हे गाव नंदनवन आहे. नंदनवन आहे. कशामुळे नंदनवन हे लुट्याच्या धरणामुळे. शाबास. अरे जिथं पाणी असतं अरे तिथं काय नाही उगवत पाहिजे फक्त पाणी आणि शेतामध्ये खत. अरे शेतकरी हात असा तसा नसतो. शेतकऱ्याच्या हाती गवताच्या काडीला हात लागू नये असं शेतकरी सांगितलं होतं. या कुस्तीला आता ऋतिक देशमुख 5 मिनिटाचा टाइम देतोय. 5 मिनिटात कुस्ती व्हायला पाहिजे. किशोर पाटील मोबाईलवरती टाइम लावा. किशोर पाटील मंडळ मोबाईलवरती टाइम लावा. 5 मिनिटाचा टाइम दिला आहे. बघा हा ऋतिक राजपूत असा पैलवान आहे त्याला जे 5 मिनिटं दिलेत ना 5 मिनिटं वसूल करणारा हा पैलवान आहे. तो कुस्ती करून दाखवेल नाही तर मग प्रतिद्वंदी पैलवान बी तसाच दिसतो. 5 मिनिटाच्या दोघांमध्ये कोण उपभोग करतो हे आता आपल्याला बघायला मिळेल. काही क्षणातच आता अंधार पडणार आहे. बाकीच्या बॅटरी घ्या मोबाईलच्या टॉर्च चालू झालेल्या आहेत आणि या कुस्तींचं भव्य दिव्य असं मैदान संपन्न होणार आहे काही क्षणातच. सुंदर अशी कुस्ती ऋतिक राजपूत प्रमोद काळे संभाजीनगर आणि दुलिया. इकडे एक प्रवीण पैलवान करण धनवाद. आधी पैलवान हॅलो त्यांच्या करण्याचा प्रयत्न घेऊ का ऋतिक हात घेऊ का. ऋतिक ऐक बेटा पंच सांगतोय ऐक बेटा. ऋतिक कुस्ती दिली जाणार नाही ऋतिक हे चिटिंग चालणार नाही. तुला सांगितलं पंचांचा निर्णय अंतिम असतो. गावामध्ये आला सोडा खाऊ राहिला घडी घडी. तसं नाही तू बाजूला गेला म्हणून तुला मध्ये आहे. मध्ये घेतली जाते. पंचांचा निर्णय अंतिम राहील. ऋतिक राजपूत कुस्ती बाहेरून मध्ये घेतली जाते. हा गेम आहे. कुस्ती कोणाला दिसत नाही. एक
साईडला राहिली तर होय 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 ऋतिक तू जाणकार पैलवाने कडेला गेलेली कुस्ती मध्यस्थी घेऊन केली जाते हा आणि त्यासाठी एक पंचांनी थाप दिली नाही दिली असती तर राहिलं असतं पंचांनी सांगितलं रवींद्र वाडीने काय सांगितलं पंचांनी थाप दिली होते दिली ना तर थांबून जायचं बरोबरी केली का पद्धती त्याला नाही का बरोबरी करू नंतर थाप दिली म्हणजे खाऊ का कडा देऊ नका कडा ना दिला लोकांना कबूल पाहिजे